सोलापुरात काँग्रेसकडून रास्ता रोको आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। खरं तर कांद्याचे घसरलेले दर आणि वाढते इंधन याच्या निषेधार्थ हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले नाही। या आंदोलनामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबतच या ठिकाणी शेतकरी देखील सहभागी झालेले आहेत आणि या दोघांशी आपण संवाद साधूयात, नक्की त्यांच्या काय भावना आहेत। भाई, काय सांगाल? खरं तर तुम्ही आता आंदोलनात सहभागी होतात, काय भूमिका घेऊन आंदोलनात सहभागी झालात, काय मागण्या आहेत? शेतकऱ्याला आज प्रचंड अडचणीत शेतकरी आहेत। शेतकऱ्यांना हमी भाव भेटत नाही आहे आणि सरकारने जे हमी भाव जाहीर केलं आहे फक्त नाशिकसाठी जाहीर केलं आहे। सोलापूरवाल्यांनी काय पाप केलं आहे? सोलापुराच्या शेतकऱ्याच्यावर काय अन्याय होत आहे आणि बाकीच्या शेतकऱ्यांवर काय अन्याय होत आहे? शेतीचे कामं करायला आज पेट्रोल डिझेल शेतकऱ्यांना मिळत नाही आहे। हे प्रचंड अडचणीत शेतकरीत आहेत। शेतकरी आज सरकार त्यांना अडचणीत आणत आहे। शेतकरी एवढं हाय देत आहेत सरकारला आणि शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये आम्ही सगळं शेतकरींसोबत आम्ही ठामपणे उभा आहे। खरं तर कांद्याची खरेदी जी आहे ती नाफेड होणार आहे, मात्र ती नाशिकमध्ये होणार आहे। त्यामुळे सोलापूर देखील मोठी बाजारपेठ आहे। असं असताना सोलापूरला हे केंद्र नाही मिळालेलं आहे। आपली काय भूमिका असणार आहे, काय मागणी असणार आहे? साहेब, नाशिकलाच का, सोलापूरला का नाही? का सोलापूरच्या कांद्याला मारोग फुटलाय का? का कळत नाही का त्यांना काय झालं ते? नाशिकलाच खरेदी करता, सोलापूरला करत नाही? 8 दिवसात जर शासनाने सोलापूरमध्ये नाफेडमार्फत खरेदी चालू केली नाही तर 8 काँग्रेस पक्षातर्फे आमच्या सगळ्या वरिष्ठाला चर्चा करून हे मार्केट कमिटीच्या गेटला कुलूप टाकू। इथलं कुणाचंच माल येऊ देणार नाही, तेव्हा शासनाला कळेल का? हे बरोबर नाही। फार मोठा अन्याय होत आहे शेतकऱ्यावर। पीक विमा नाही, ऊसाचे पैसे नाही, कांद्याला भाव नाही, कशालाच भाव नाही, खत नाही, पेट्रोल डिझेल नाही, करायचं काय शेतकऱ्याने? शेतकऱ्याची कळकळ लई वाईट असते साहेब। माझ्या 63 वर्षाच्या आयुष्यात मी बघितलं आहे, ज्यांनी शेतकऱ्यावर अन्याय केला आहे त्याला लकवाच मारला आहे, लकवा मारला आहे त्यांना। तर आतासुद्धा शेतकऱ्याची कळकळ शासनाने घेऊ नये। लवकरात लवकर शेतकऱ्यांचे ज्या मागण्या आहेत, जे अन्याय आहेत, पोटाचा प्रश्न आहे साहेब, पोटाचा। शेतकरी फक्त त्याच्यावर त्याची उपजीविका आहे। रात्री 3ला उठून तो शेतात पाणी देत आहे लाईट झाल्यावर। एवढं कष्ट करून त्याने ते माल पिकवून इथं आणत आहे। अन्याय करू नका, शेतकऱ्याची कळकळ घेऊ नका। तुम्हाला काय करायचं आहे अदानी अंबानीचं तुम्ही सगळं भलं करा, पण शेतकऱ्याची कळकळ घेऊन करू नका, एवढीच शासनाला विनंती। आज आम्ही इशारा दिलेला आहे, भविष्यात जर अन्याय दूर झाला नाही तर काँग्रेस पक्षाच्या माध्यमानं फार मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी उभं करू। सरकारने काल 15 रुपये 80 पैसे आपल्या कांद्याला हमी भाव दिलेला आहे, पण हे केंद्र जे आहे ते नाशिकमध्ये आहे। सोलापूरच्या शेतकऱ्यांना याचा काही लाभ मिळणार आहे का? तुम्हाला काय वाटतंय, सरकारकडे काय मागणी असणार? सोलापूरला चांगला कांदा पिकत नाही असं कोण म्हणतं? आपल्या गुळवणची उत्तर सोलापूर तालुका इथून 9 ते 10 किलोमीटर अंतरावर हॉर्टिमॅक्स फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे। तिथून आत्तापर्यंत आपण 9 ते 10 कंटेनर विदेशात पाठवले। 75 MM कांदा पाठवला। सगळ्यात हायेस्ट ग्रेडचा सोलापूर जिल्ह्यातून प्रथमतः कंपनीच्या मार्फत आम्ही कांदा पाठवला। एवढा भारी कांदा आपल्या सोलापुरात पिकतो, सोलापूर जिल्ह्यात। आणि ते कसं काय ठरवतात की हा कांदा त्या दर्जाचा नाही? त्याच्यासाठी आमच्याकडे प्रूफ आहे। आम्ही 9 कंटेनर विदेशात पाठवलेत ॲग्रोस्टारच्या माध्यमातून आणि बाकीचा साऊथला कांदा पाठवतो। तर इतका भारी कांदा आपल्या सोलापूर जिल्ह्यात पिकत असताना ह्यांनी कसं काय ठरवलं की हा कांदा पिकत नाही, व्यवस्थित नाही, टिकत नाही? त्याची काही चाचणी केली का? त्याची काही चाचणी केली असेल तर त्याचं दाखवावं। असा हा अन्याय आहे आपल्या जिल्ह्यावर। तसेच दस्तूर खुद्द मुख्यमंत्री जास्त अतिवृष्टी झाली म्हणून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 1750 रुपये द्यायचं जाहीर करतात आणि खाली ज्यावेळेस कृषीचे अधिकारी आमच्याकडे JR आला नाही म्हणतात। म्हणजे डायरेक्टली ह्या निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम ह्या शासनाने केलेलं आहे। खरं तर हा शेतकऱ्यावर अन्याय आहे। जर दस्तूर खुद्द मुख्यमंत्री जर शब्द बदलत असतील तर बाकीच्याच्या आदेश किंवा त्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा ह्या शासनावर? तर पीक विमा तर जाहीर केला नाही। जास्त पाऊस झाला, तुम्हाला मान्य आहे, 1750 रुपये द्यायचे तुम्ही जाहीर करता। दुसऱ्यांनी कोणी केलं नाही, दस्तूर खुद्द मुख्यमंत्री आत्ताचे ते जाहीर करतात आणि तेच शब्द उद्या खाली JR आला नाही म्हणजे जर हेच लबाड बोलतात असं म्हणायला काही हरकत नाही। एका दाण्याचे 1000 दाणे करण्याची ताकद शेतकऱ्यात आहे आणि त्याच्यामुळे सगळं जग चालतंय आणि फक्त म्हणण्यापुरतं आहे शेतकरी सुखी तर जग सुखी। पण प्रत्यक्षात जनतेने याचं तुला काय झालं, 1 पिंडी दे की शेतकरी आहे, तुला काय झालं 1 किलो घेतलं म्हणून तू काय मारायला लागला का? तसंच शासनाचं पण काम आहे। काय होतं शेतकऱ्याला झालं तर ही जी भावना आजही निघालेली नाही सगळ्याच्या मनातून, तसंच मुख्यमंत्र्याच्या पण मनातून निघाली नाही असं मला वाटतं। कारण 1750 जाहीर करता आणि खाली JR आला नाही म्हणून सांगता म्हणजे
हे डायरेक्ट फसवणूक आहे जिल्ह्याची. आणि जिल्ह्यात चांगला कांदा पिकत नाही, कुठल्या निकषावर काढलं त्यांनी तपासून बघावं. आम्ही त्याला उत्तर द्यायला तयार आहे. आमच्या जिल्ह्यातला कांदा किती सुदृढ आहे आणि विदेशात जाऊ शकतो. माझ्याकडे त्याचे प्रूफ आहेत. 9 कंटेनर आम्ही आमच्या सोलापूर जिल्ह्यातून विदेशात पाठवलेत, दुबईला पाठवलेत. काय मागणी असणार आहे? नाफेडचं केंद्र इथेही सुरू व्हावं आणि कांदा खरेदी. आपल्या नाफेडचं केंद्र आपल्या सोलापूरला पण सुरू व्हावं, जेणेकरून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतील. जे काय आता फुकट विकावा लागणारा कांदा ज्याचा दर्जाचा आहे त्याचा तरी जाईल ना. समजा 10 लोक आहे, त्यातले निम्मे तर लोकांचा चांगला कांदा असेल ना. मग तुम्ही असं कसं ठरवता? त्या लोकांना पण अन्याय आहे ना शेतकऱ्यावर. काय मागणी आहे? खरं तर इंधनाची दरवाढ झालेली आहे, कांद्याचे दर घसरलेले आहेत. तुम्ही रास्ता रोको आंदोलनात सहभागी झालात. काय मागणी आहे शेतकरी? साहेब, मूळ हे कांद्याचं 1580 काय हमी भाव हेच अगोदर चुकीचं आहे. हे 2000-2500 पर्यंत 2000चं पुढं मिळालं पाहिजे. आणि ते नाशिकलाच का? आणि हमी भाव तर कमीच आहे. ते प्रत्यक्षात ते मुख्यमंत्री साहेबांना आणि ते सर्व पुढाऱ्यांना माझं आव्हान आहे, त्यांनी त्यांच्या शेतात कांदा पिकून ते 1580ला परवडते का ते अगोदर ते सतत विवेकबुद्धीनं ते स्वतः शेती करून बघायला पाहिजे. नंतर हे 1580 पण परवडत नाही. त्याला तर आमचं नाशिकवाल्याला आमचं भाऊच आहे ते घेऊ दे, परंतु आपल्या सोलापूरला पण ते व्हायला पाहिजे. आणि कालच 8 तास असलेलं 6 तास लाईन केलं. तर आता एकीकडे शेतकऱ्यांचं आम्ही भलं करतो. काय भलं करणार तुम्ही? अगोदर ते 6 तासामध्ये 4-5 वेळा लाईन जातात. फक्त आम्हाला 2 तास 3 तास ते वस्तीवर 7-8 हजार पाईपलाईनचं तिथं वस्तीवर पाणी पण पोचत नाही. हे सरकारचं कसलं सरकार आहे? त्यासाठी आम्ही ह्या मोर्चामध्ये सहभागी झालो. काय मागणी आहे तुमची? काय भूमिका आहे? काय मागणी आहे प्रामुख्याने? प्रामुख्याने मागणी शासनाकडे हे आमचं आहे, शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे आणि वेळेवर आम्हाला शेतकऱ्याला लाईट मिळायला पाहिजे. लाईटचं लई तुटवडा असल्यामुळे शेतकऱ्यांचं पीक सगळं वाळत चालले आहे. त्यासाठी पाऊस पण नाही आहे. शेतकऱ्यांना फक्त तुम्ही लाईट जे चांगलं आणि दिला तर आणि भाव चांगला दिला तर आम्हाला शेतकरीवर न्याय मिळाल्यासारखे होते, नाही तर ते शेतकरी सर्व मरून जातात. हे असं म्हणणे. आपण पाहतोय खरं तर शेतकऱ्याच्या विविध समस्या ज्या आहेत त्या समोर येताना पाहायला मिळतात. खरं तर जो वीज होती 8 तास ग्रामीण भागामध्ये जे शेतीपंपासाठी ती आता 6 तासांवर करण्यात आलेली आहे. याशिवाय कांद्याला दर नाही आहे आणि इंधनाचे देखील दर वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकरी जो आहे तो त्रस्त आहे. त्यामुळेच तो आता या काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. कॅमेरामॅन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.